आपण चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं. या गावचा घाट, या गावचे बैलगाडे, या गावची यात्रा, आमचा जुना सहकारी राजू चव्हाण आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये काही ठराविकच घाट आहे की ज्यांचं नाव आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आणि नगरमध्ये घेतलं जातं. आदरणीय त्यापैकी आपला घाट एक साधारण वर्षभरापूर्वी मी इथं आलो होतो, दादा आलो होतो आणि ग्रामस्थांनी मागणी केली की दादा आम्हाला स्टेजची मागणी पाहिजे, आमची गरज आहे. खरं म्हणजे आपल्याला सांगू इच्छितो की आमच्याकडे तसा काही निधी नसतो. आमच्याकडे आत्मविश्वास आहे. मी शब्द देतो आणि पुढं करतो. शब्द देताना आमच्या डोळ्यासमोर काय दिसतं की हा निधी आहे, तो निधी आहे. मग ज्या वेळेला शब्द दिला आणि वेगवेगळ्यानं काही निधीची आमच्याकडं सरकारकडनं निधी आला, उपलब्ध झाला. मग 25-15 मधून मला जवळजवळ 12.5 कोटी मिळाले. दलित वस्तीमधून 10 कोटी मिळाले. DPDCचा निधी मिळाला. आणि मग मला आनंदानं सांगावं असं वाटतं की बैलगाडा घाटासाठी आपण 10 लाख रुपयांची तरतूद केली. आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं की हा घाट पाहिल्यानंतर येणाऱ्या 20-25 दिवसामध्ये तो पूर्ण करायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची राहील. आणि आपला एक तरुण काय होतं सागर, हां, तर त्यानं हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं. त्यासाठी जे जे काही मदत लागेल ते दादाने मी करेन. मला चांगल्या पद्धतीचा घाट झाला पाहिजे. कमी पैसे लागले तर दादा आहे. जास्त लागले आपला आत्मविश्वास आहे दादा. काही काळजी करू नका, मी पण आहे. आणि म्हणून तुम्ही आहे म्हटलं लाईट टाकली. असो, आज दिवसभर आम्ही गाव दौऱ्याचा गाव भेट दौरा म्हणजे गावागावात जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेणं, त्यांच्या समस्या समजून घेणं, अडीअडचणी प्रत्यक्षात पाहणं, जिथं कामाची मागणी आहे तिथं परिस्थिती पाहणं, मग अंदाज करणं की तिथं 10 लाख लागतील, ती 15 लाख लागतील, ती काय लागतील. आमचा हा एक गपाटाच आहे कामाचा. मगाशी खानापूरला गेलो, त्या ग्रामपंचायतीच्या उर्वरित कामासाठी 10 लाख रुपयाचा निधी दिला. मी त्यावेळेला अगोदर काम पाहिलं नव्हतं. मग नारळ फोडल्यानंतर सभेमध्ये मी म्हणालो 10 लाखात काय होणार नाही. त्यासाठी मी स्वतःहून सांगितलं, ग्रामस्थांनी मागणी केली नव्हती, मी स्वतःहून सांगितलं की त्यासाठी अजून 10 लाख रुपये देतो, कारण काम झालं पाहिजे. हा त्या गाव भेटीच्या पाठीमागचा उद्देश प्रत्यक्षात झालं. इथं आल्यानंतर पाहिलं की आता इथं काठाला आळं नाही, पण त्याचं पण आम्हाला नियोजन करावं लागलं. या गोष्टी जर तुम्ही मला येऊन दांडीवडीला सांगितल्या असत्या तर मनामध्ये पहिला काय विचार आला असता, अरे सुनीलने मागितले त्याप्रमाणे मी काठाला पैसे दिलेच नाही, मग आपण कशाला दुसरं गाव घेऊ. पण इथे आल्यानंतर बघितलं की इमर्जन्सी काय आहे, गरज काय आहे, वस्तुस्थिती काय आहे, ती पाहून लोकांपर्यंत त्याप्रमाणे त्याची कामं करणं हे आमचं कर्तव्य असं समजतं. आता काय होतं, या मतदारसंघामध्ये जी लोक निवडून गेली गेल्या 5 वर्षात, त्याची एकच मानसिकता आहे की खासदारानं गल्लोगल्ली आणि गावोगाव फिरायचं नाही, असं नागरिक शास्त्राचा नियम सांगून ठेवतो. असं कुठलं नागरिक शास्त्र मला नाही माहिती की खासदारानं गावोगावी आणि गल्लोगल्ली फिरायचं नसतं. त्याने कुठं दिल्लीला जाऊन भाषण करायचे असते. आता मला सांगा दादा, चांगली भाषण ठीक आहे, तुम्ही करताय, मी करतो, आमच्या भाषणामध्ये काहीतरी अर्थ असतो. पण चांगली भाषणं केली म्हणजे एखाद्या गावात वडाचा डीपी जळाला तर त्याचा उपयोग आहे का? एखाद्या गावामध्ये काहीतरी लाईट नाहीये, पाणी नाहीये,
कुठेतरी तहसीलदारने गाडी अडवली, कधी पोलिसांनी त्रास दिलाय. यासाठी लोकांच्या पाठीमागे राहणं सदैव हेच लोकप्रतिनिधीचं काम आहे. मी उद्या सांगत राहिलो नाही, मी संसदेत चांगली भाषण करतोय त्यामुळे मला सांगू नका, तुमचं तुम्ही डिव्हिजन तुमचं तुम्ही बघा. हे असं चालत नसतं. माझ्या दृष्टीनं लोकांनी तुम्हाला तुमचा नेता म्हणून निवडून दिलाय, रात्रंदिवस तुमच्यासाठी धावून आलं पाहिजे. मग रात्रीचा दिवस असो, रात्र असो, अपरात्र असो, काही काम असो, आता खोटी कामं का असो, पोलीस स्टेशनला जाऊन लोकांची तिथं पोलिसांची समजून काढणं, आपल्या कार्यकर्त्यांना वाचवणं वगैरे कामं आलीच. त्यासाठीच लोकांची तुमच्याकडे अपेक्षा असते ना. तुम्हाला निवडून कशाला दिलाय? तुम्हाला निवडून दिलं याचा अर्थ तुम्ही आमच्यासाठी आमच्या अडचणीत धावून या. आमच्या घरी कुठेतरी वाईट दिवस आले, एखादा आपल्या घरातला माणूस गेलाय, त्याच्या माहितीला या, त्याच्या दशक्रियेला या, त्याच्या लग्नाला या, त्याच्यामध्ये काही चुकीचं असं मला वाटत नाही. मला वाटत नाही तुझं दिल्लीमध्ये 5 वर्ष जाऊन बसायचं, नंतर मग शेवटचे 2 महिने राहिले का अप्रोच करायला यायचं. असं नसतं हे राजकारण. राजकारण असतं तुमच्या आमच्या जीवाशी, आपल्या एकमेकाशी जिव्हाळ्याचं संबंध. आता 5 वर्ष मी फिरतो मतदारसंघामध्ये, फिरतो, काही अपेक्षा नाहीये. पायाला मेहंदी लावून फिरते. फार कोरोना काळामध्ये स्वखर्चानं 25-30 ट्रक धान्य वाटलं मोफत गोरगरिबांना. डॉक्टरांनी फिरायचं असतं तर डॉक्टरना फिरता मीच फिरतोय कंपाऊंडर म्हणून. लोकांची जबाबदारी घेणे गरजेचं आहे. मी जर असं सांगितलं की नाही, मी आता उद्या माझं काही 5 वर्ष बँकेत फिरतो, आणि फिरत असताना आम्हाला 15 वर्षाचं लोकांनी 15 वर्ष प्रेम दिलेलं आहे. मला वाटत नाही ह्यापूर्वी माझ्या अगोदरच सुद्धा कुठला खासदार गावोगावी गेलेल्या वाड्यावर गेले आणि 50 खोक्यांनी गद्दारी करायला यांना मग आपला वेळच नाही. हो, आम्हाला लोकांमध्ये राहायची वेळ आहे, आम्हाला त्यातून वेळ मिळत नाही. आणि म्हणून राजकारण किंवा कोणावर टीका करण्यासाठी आम्ही चाललेलो नाहीये. आज गावोगावी आम्ही मगाशी दादाने सांगितलं, मी मुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे गेलो, साहेब मला माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या महत्वाच्या 5 प्रश्नाबद्दल बैठक हवी आपल्याकडे, आपल्या दालनामध्ये, आपल्या अध्यक्षतेखाली. साहेबांनी वेळ दिली, मी पत्र दिलं साहेबांना, हे माझे 5 प्रश्न महत्वाचे आहेत. पहिला प्रश्न होता खेड पंचायत समितीची इमारत, जी वादामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. दुसरा प्रश्न होता बिबट सापळा, आणि तिसरा प्रश्न होता वडूर तुळावरचं धर्मवीर संभाजी महाराजांचं समाधी स्थळ. चौथा होता कुकुडेश्वर. हे सगळ्या 4-5 प्रश्नाच्या संदर्भामध्ये बैठक घेतली साहेबांनी. मोजून आम्हाला 25 मिनिटं दिली, आणि 25 मिनिटांमध्ये एक प्रश्न 2-2 मिनिटांमध्ये 2-2 मिनिटांमध्ये उरकवतो. खेड पंचायत समितीचा विषय निघाला, अधिकाऱ्यांनी सांगितलं त्याला अधिक 12 IAS अधिकारी बोलवले होते. 12 अधिकाऱ्यांना बोलवलं होतं. अधिकाऱ्यांना विचारलं खेड पंचायत समितीचा विषय काय? अधिकारी म्हणाले नाही साहेब, 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला होता, ते आता ऑर्डर कॅन्सल झालेली आहे. साहेब म्हणाले ठीक आहे, झाली, तर नवीन करायचं, काय करायचं? त्यामुळे आपल्याकडे पैसे नाही, तर 15 कोटी रुपये लागणार आहे. ठीक आहे म्हणजे 15 कोटी रुपये दिले, चला पुढचा विषय. 1 मिनिटात सांगितलं 15 कोटी दिले, पुढचा विषय. दुसरा विषय होता बिबट सफारी पार्क. दादा तिथं होते, मी पार्श्वभूमी सांगितलं, म्हटलं साहेब तिथं आमच्या जिल्हा प्रमुखाला उपोषण करावं लागलं, प्राणांतिक उपोषण करावं लागलं, किती मोठ्या समस्याला जावं लागलं. पूर्वीच्या पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे दुर्लक्ष केलं. साहेब म्हणत सांग आता काय करायचं? म्हटलं साहेब आमच्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या 4 तालुक्यामध्ये जवळजवळ 500 बिबटे, बारामतीमध्ये नाही येतो. आणि ज्या वेळेला सफारी पार्क करायचा, पर्यटन करायचं, जे बारामतीला जाते, आणि बिबटे आमचे इथले माणसं जातात आमची, शेळ्या जनावर जातात आमची, कोरोना उडून येतात आमच्या, आणि पर्यटन जर जेव्हा करायचं त्यावेळेला बारामतीला चाललंय. अधिकाऱ्यांशी चर्चा केली, 5 मिनिटं साहेबांनी सांगितलं आणि निर्णय दिला
की जिथं पूर्वी ठरलं होतं शरददादाने सांगितलं तिथंच घ्या, पैसे किती लागतील तर सांगितलं 80 कोटीच्या वर लागेल. ठीक आहे म्हणाल, नोट माझ्याकडे पुटअप करा, माझी सही घ्या आणि मंजुरी घेऊन टाका. हे महत्वाचे निर्णय घेण्याची क्षमता या मुख्यमंत्र्याकडे आहे. तिसरा महत्वाचा प्रश्न होता धर्मवीर संभाजी महाराजांचं स्मारक वडवणे तुळापूर. तिथं सुरुवातीच्या काळामध्ये बाबूराव पानसरे यांनी मी दोघांनी मिळून विकास आराखडा तयार केला. दुर्दैवाने आमचा पराभव झाला दोघांचा. नंतर आलेले आमदार आणि खासदार त्यांनी त्याच्यावर काम केलं आणि पुन्हा 250 कोटी रुपयाचा विकास आराखडा तयार केला. त्याला मंजुरी मिळाली पण पैसे नव्हते. नवीन सरकार आलं तर सगळं थांबलं होतं. आम्ही तो विषय तिथे घेऊन गेलो, साहेबांना सांगितलं 250 कोटी रुपयाचा आराखडा आहे, मंजुरी आहे, पैसे नाही आहेत, पण त्याच्या अगोदर मला त्याच्यामध्ये सूचना आणि सुधारणा करायच्या. 250 कोटी रुपयाला काय होणार नाही, त्याच्यामध्ये अजून बरेचसे रस्ते, पूल, ग्रामस्थांना विचारायचे, काही संरक्षणाविषयी म्हणजे शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं तिथं संग्रहालय तिथं करायचं आहे, शस्त्रास्त्रांचं, त्यासाठी पैसे लागतील. मुख्यमंत्र्यांनी तिथंच अधिकाऱ्यांना आदेश दिले, आढळराव सांगतील त्याप्रमाणे ग्रामस्थांची चर्चा करा, नवीन विकास आराखडा सादर करा. महिन्याभरामध्ये मी सगळ्या पूर्तता करून पुन्हा विकास आराखडा घेऊन गेलो. 400 कोटी रुपयाचा, 397 कोटी रुपयाचा. साहेबांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर सही केली, त्याचं डेटा निघालं 400 कोटी. मी 150 कोटी रुपये वाढवले. मी त्याच्यावर काही मोठा आवाज केला नाही. दुसरं एखाद्यानं केलं असतं, खूप मोठा हल्ला गुन्हा केला असता, मी केलं. पण माझ्या दृष्टीने आमचा हा भावनेचा प्रश्न आहे, आमच्या दृष्टीने आमच्या काळजाचा प्रश्न आहे आणि म्हणून या अशा प्रश्नांची सोडवत राहिलो. आज 25-15 असेल किंवा बाकी इतर निधी असेल आणि आमच्या माध्यमातून काम करतोय. मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या 600 ग्रामपंचायतीपैकी जवळजवळ 412 ग्रामपंचायतीवर आम्ही निधी देऊ शकलो फक्त 15 महिन्यामध्ये. आणि अशीच कामं आम्ही भविष्य काळामध्ये करू. ठीक आहे, आता राजकारण आहे, निवडणुका येत आहेत, निवडणुका जातील. आम्ही आज काय निवडणुकीच्या प्रचारासाठी आलो नाही, पण आम्ही जी काही कामं केली आहेत, मुख्यमंत्र्यांनी जी काही कामं केली आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याचे भूमिपूजन करणं हे मूळ उद्देश आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. बाकी निवडणुका चालत राहतात. मग विषय काढलं, आम्ही लोक तसंही बरोबरच आहोत. भांडायला तरी आम्हाला एकमेकाला बरोबरच राहावं लागतं ना. बाकी तसे त्याच्यावर कोणी काही विचार करायची गरज नाही. आम्ही दोघेही दादा आहेत, मी मोठा दादा आहे. दोन्ही निवडणुका विधानसभेच्या आणि लोकसभेच्या आम्ही दोघंही एकत्र राहून एवढंच या ठिकाणी चालतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद.